भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबवायचे। शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगल्या आरोग्य सवयी व राष्ट्रीय एकात्मता या घटकांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे हा सर्वोत्तम उपाय असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या संख्यात्मक व गुणात्मक विकास साधणाऱ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या शाळांमध्ये शिकण्याची संधी मिळू शकते। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत प्रत्येक शाळेचे अ घटक अशा 2 स्वरूपात एकूण 100 गुणांचे मूल्यांकन होणार असून या मूल्यांकनात राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेस तब्बल 51 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे। या अभियानात सहभागी शाळेंच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होणार असून मूल्यांकनाची एकूण 2 प्रपत्र आहेत। त्यापैकी प्रपत्र अ मधील 6 उपघटक असून त्यास एकूण 60 गुण भारावून आहेत। तसेच प्रपत्र ब मध्ये शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील घटकांचा सहभाग हा घटक असून यातील 5 उपघटकांना एकूण 40 गुण आहेत। अशा प्रकारे मूल्यांकन होऊन प्रत्येक शाळेत 100 पैकी गुण मिळणार आहेत। या अभियानासाठी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर व विभागीय स्तरावर आणि शेवटी राज्य स्तरावर मूल्यांकन होणार आहे। हे मूल्यांकन करण्यासाठी प्राथमिक स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर, आयुक्त स्तर समित्या नेमण्यात आलेल्या आहेत। तर याची अधिक माहिती देताना शिक्षणाधिकारी माध्यमिक काय म्हणाल्या ते पहा। नमस्कार, मी तृप्ती अंधारे, प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सोलापूर। आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने 30 नोव्हेंबर 2023 रोजी एक शासन परिपत्रक काढलेलं आहे, शासन निर्णय काढलेला आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान। या अभियानांतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी सहभागी व्हायचं आहे। शाळांची गुणवत्ता वाढावी आणि तसंच शाळांचं प्रशासकीय कामही त्याच दर्जाचं व्हावं या उद्देशानं अभियान हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, मुलांना शाळेत जायला आनंदी प्रसन्न वातावरण निर्माण होईल। त्याचबरोबर शाळांचा जो भौतिक सुविधांचा दर्जा आहे तोही चांगल्या पद्धतीने सुधारला जाईल। याच्यासाठीची एक छान स्पर्धा शासनाच्या वतीने आयोजित केलेली आहे। या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्ताने मी आपल्या सर्व मुख्याध्यापकांना, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व आमच्या अध्यक्ष, सदस्य यांना करत आहे। ही स्पर्धा केंद्रस्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर आणि शेवटी राज्यस्तरापर्यंत केली जाणार आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे 5 प्रकारचे वेगवेगळे निकष त्यांनी महत्त्वाचे ठेवलेले आहेत। विद्यार्थ्यांविषयी कुठले, भौतिक सुविधांचे कुठले, गुणवत्ताविषयक कुठले आणि इतर उपक्रमांचे कुठले, त्याचं 100 मार्कांचं गुणांकन यामध्ये केलं जाणार आहे। आणि ज्या शाळा प्रत्येक स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर बक्षिसांची एक सुंदर नियोजन या उपक्रमांतर्गत केलेलं आहे। आणि राज्य स्तरावर ज्या शाळा प्रथम, द्वितीय, तृतीय येतील तर प्रथम शाळेला 51 लाखाचं बक्षीस आहे। असे सगळे लाखांमध्येची बक्षिसं या उपक्रमांतर्गत शासनाने जाहीर केलेली आहेत। त्यामुळे मला वाटतं की ही सर्व शाळांना एक सुवर्ण संधी आहे। एकतर आपलं काम, गुणवत्तापूर्ण काम दाखवण्याची संधी आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये जे शाळांमधून गुणवत्तेचं काम चालतं ते सर्वांसमोर साक्षात करण्याची एक चांगली संधी आहे। आणि त्याचबरोबर बक्षिसाची रक्कम हे एक सुंदर आपल्यासमोर एक उद्देश आहे की ती रक्कम आपल्याला मिळेल तर पुढे अधिक शाळा अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी, शाळेचं कामकाज अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी, गुणवत्तापूर्ण चालवण्यासाठी ती बक्षिसाची रक्कम आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये वापरता येईल। त्यामुळे राज्यस्तरामध्ये ज्या पहिल्या 3 शाळा येतील तर आमची अशी इच्छा आहे प्रशासनाची की त्या सोलापूर जिल्ह्यातल्याच 3ही शाळा असाव्या। या पद्धतीने सर्व शाळांनी, मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचं शाळांमधून परिपत्रकाचं वाचन केलं असेल। त्याचबरोबर ही मोहीम फक्त शाळांपुरती, मुख्याध्यापकांपुरती आणि शिक्षकांपुरती मर्यादित न ठेवता पालकापर्यंत ही मोहीम आपल्याला पोहोचवायची आहे, हे अभियान पोहोचवायचं आहे। प्रत्येक पालकाला याची माहिती होईल यासाठी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळा स्तरावर पालक सभा आयोजित करायच्या आहेत। इतर काही शिक्षण तज्ज्ञ आपल्या परिसरात असतील त्यांना बोलवून याचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे। शाळेमध्ये सेल्फी पॉइंट्स तुम्ही लावू शकता,
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी छोट्या दोस्तांसाठी जे शुभेच्छा पत्र आपल्या सगळ्यांना पाठवलेलं आहे ते शुभेच्छा पत्र तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं असेल ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, त्याचं सामूहिक वाचन घ्या, विद्यार्थ्यांना व्यक्तिशः वाचन करायला लावा आणि विद्यार्थ्यांमार्फत त्या शुभेच्छा पत्रासह शाळांमधून जे विद्यार्थ्यांना तुम्ही या उपक्रमाबद्दल माहिती सांगाल ती सर्व माहिती सर्व पालकांपर्यंत, ग्रामस्थांपर्यंत, सुजाण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सर्व शाळांची, मुख्याध्यापकाची आणि शिक्षण विभागात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे. तर आपण सगळेजण मिळून सामूहिक जबाबदारीने या उपक्रमात सहभागी होऊयात. शासनाने हा जो सुंदर शासन निर्णय काढलाय 30 नोव्हेंबर 2023चा एक चांगली सुवर्ण संधी म्हणून या उपक्रमाकडे आपण सगळेजण बघूयात. यात सर्व पत्रकार बांधवाचंही खूप मोठं आपल्या सगळ्यांना सहकार्य आहे, योगदान आहे. आपले जे इंस्टाग्रामचे अकाउंट असतील, फेसबुक अकाउंट असतील, शाळांचे युट्यूब चॅनल्स असतील, त्याच्यावर छोट्या छोट्या विद्यार्थ्यांच्या बाईट्स घेणं, विद्यार्थ्यांना रील्स बनवणं. मी आता 2 शाळांना भेट दिली तर विद्यार्थ्यांना आवाहन असं केलंय की त्यांनी आम्हाला 30 सेकंदाच्या या उपक्रमांतर्गत रील्स बनवून पाठवाव्यात. ज्या बेस्ट रील्स असतील आम्ही त्यांना काही छोटं बक्षीस देऊ, शाळेच्या वतीनंही बक्षीस देणार आहेत. तर या माध्यमातून, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी जिल्हाभरातील सर्व शाळांना हेच नम्र आवाहन करू इच्छिते की तुम्हीही तुमच्या विद्यार्थ्यांचे छोटे छोटे व्हिडिओ, रील्स, पालकांचे व्हिडिओ की त्यांना या उपक्रमाबद्दल काय वाटतं आणि सर्व शाळांनी, मुख्याध्यापकांनी सकारात्मकपणे आणि उत्साहाने या उपक्रमात सहभागी व्हावं आणि हा उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये यशस्वी करावा आणि शेवटच्या माणसापर्यंत हा उपक्रम पोहोचवावा, जेणेकरून गावातील शाळा हे सगळ्यांचं आदराचं स्थान असतं. त्या शाळेबद्दलची अधिक माहिती सगळ्यांना मिळेल आणि शाळेत सुरू असणाऱ्या या विधायक आणि एका सृजनशील उपक्रमाची माहिती आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवावी. आणि तुम्ही जे उपक्रम शाळा स्तरावर आयोजित कराल, विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल लिहायला सांगा, बोलायला सांगा, शैक्षणिक रांगोळ्या घेऊ शकाल तुम्ही, याच्यामध्ये उद्बोधन सत्र घ्या आणि त्या सगळ्यांचा डाटा आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमचे स्वतःचे फेसबुक अकाउंट, इन्स्टा अकाउंट असतील त्याच्यावर ही माहिती पोहोचवा. शाळांमधील सेल्फी पॉइंट चालू करा. आज आम्ही शिक्षण विभागाच्या वतीने एक सेल्फी पॉइंट या ठिकाणी लावणार आहोत. तर आपण सगळेजण मिळून या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होऊयात आणि सोलापूर जिल्हा आम्हीही कुठे कमी नाही आहोत हे राज्याला दाखवून देऊयात. मी शिक्षण विभागाच्या वतीने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते, शुभकामना देते आणि अशी अपेक्षा करते की आपण सगळेजण मिळून या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभागी होऊन राज्यस्तरावरची 3ही बक्षिसं सोलापूर जिल्ह्याला मिळतील यासाठी सगळेजण मिळून जोरात प्रयत्न करूयात. थँक्यू.